सुनील पाटील नाणा गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी सायकेनला आपण पाहतोय. फलंदाज करण. ओ फटका फसला तिथे पाहिला गेला तर उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये बॉल तरंगत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल सुटलाय तिथे आणि एक धाव दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करत असताना मात्र फलंदाज करण आणि गणेश हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. आई बॉल चांगला पाहायला मिळतोय. उंच जास्त लांबी ही तेवढीच मात्र पाहायला मिळाली. लांबी कापत बॉल सीमारेषा पार फेकून देत असताना फलंदाज करण यांच्या बॅटमधून हा येतोय शानदार षटकार. टॉस जिंकला वाकुर्डी बुद्रुक या टीमनं आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आणि या निर्णयाबरोबर जात असताना हा षटकार ही येताना पाहायला मिळतोय. बॉल थोडासा बाहेर जाणारा इथून वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतात. अमर मराठे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठं योगदान सातत्याने क्रिकेटमध्ये राहिले गेले आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये हे आपण त्यांना पाहायला मिळतात. आपल्याला हा बॉल चांगला हाताळला गेलाय. नाना गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. अनेक वर्ष गोलंदाजीचा अनुभव आणि त्याचबरोबर अनेक चांगली गोलंदाजी करण्याच्या स्पर्धा त्यांच्याकडनं मात्र पाहायला गेलेल्या आहेत आणि आताही तेच कौशल्य पाहायला मिळेल का. परंतु इथून चांगली फलंदाजी क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु पंचांचा निर्णय येतोय. हाईफ झाला बॉल सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी. ठोकम ठोकी फलंदाजी करत असताना करण मात्र पाहायला मिळतात इथे. मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलच्या खाली येतात. परत एकदा जेल ड्रॉप. दोन संधी या षटकामध्ये निर्माण करून दिल्या होत्या नाना या गोलंदाजांनी आणि तेही फलंदाज करण यांच्या स्वरूपामध्ये. आणि या दोन संधी सुटल्यानंतर दोन षटकारी मात्र पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतात. झेल सुटल्यानंतर अगदी नामी संधी आणि वेगळा क्लास सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाजांचा पाहायला मिळतो. एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढलेला पाहायला मिळतो आणि तेच या षटकामध्ये पाहायला मिळाले. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रन स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतात. रोहितला पाहतो इथे आपण गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतील. गट ब इथे मात्र चालू होताना पाहायला मिळते. बी ग्रुप इथे मात्र चालू झालंय आणि बी ग्रुप मधील पहिला सामना वाकुर्डे बुद्रुक आणि माझी करंगुली दोन संघांमधील हा सामना. बॉलला स्किड जरूर बॅटला ब्रश झाला होता परंतु इथून अतिरिक्त यष्टीरक्षकांना चकवा देत बॉल न्यूझिस्तानी मात्र इथून जात असताना एक धाव येईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 18. फाईनमध्ये शॉटमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडला जाईल तोपर्यंत एकच धाव मात्र घेतली जातोय. एकेला दुसऱ्यामध्ये रूपांतर करण्याची संधी आणि तीही मात्र केली जातोय. आणि या दोन धावा जिथे एक धाव चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं होतं तिथे परंतु स्किड झालाय क्षेत्ररक्षकांच्या हातामधून. त्याच्यानंतर त्याचा फायदा उचलला गेलाय. एकेला दुहेरीमध्ये रूपांतर 2 धावा आल्या तिथे आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 आणि स्कोरबोर्ड. बॉल चांगला अगदी पेक्षा कव्हरला खेळून काढल्या स्वप्नील आहे तिथे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय. या षटकातील आतापर्यंत बॉल झाले 3 बॉलमध्ये धावा खर्च झाल्या त्या 4 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 21 आणि स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती रोहित यांना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक करणला पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती परंतु उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तरंगत असताना स्वप्नील परत एकदा बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली गेली खराब.
आणि आणखी एकाच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल म्हणजे या बॉलवरती एकूण धावा येतील 3 आणि या 3 धावेनं धावफलक मात्र आता पुढे सरकेल 24 धावा. अर्जुन चौगुले सरांनाही पाहतो आपण खेळताना अनेक वर्ष क्रिकेट बरोबर हे नाव जोडले गेले. आणखी एक चांगला बॉल थोडासा मात्र इथून दूरवर यष्टिरक्षक पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा झालाय कारण बऱ्याच वेळा तिथून एक धाव जात असताना मात्र पाहायला मिळाल्या प्रत्येक मॅचमध्ये आणि हा निर्णय चांगला पाहायला मिळाला. एक धाव मात्र येताना पाहायला इथून डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळेल. बॉल या षटकातील अंतिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम बॉल वरती ताकदीचा वापर केलाय. संधी नसेल बॉल स्काय झालाय आकाशामध्ये फ्लाय होत बॉल सीमारेषा पार आलाय हा षटकार. शेवटच्या बॉलवरती प्रहार केले आणि या अंतिम बॉलवरती मात्र या 6 धावा जोडल्या जातील. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना बॅटिंग करणारी टीम वाकुर्डे बुद्रुक पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 30 धावा 15च्या सरासरीनं धावा मात्र बनवल्या गेल्यात. रबर बॉल पावसाळी क्रिकेट आणि बघता बघता आपण पाहिलं गेलं तर पावसाळ्याला अगदी मे महिन्यातच सुरुवात झाली आणि या स्पर्धांनाही मात्र आता रबर बॉलच्या स्पर्धांना पावसाळी सीझनलाही सुरुवात झाली. आपल्या 32 स्पोर्ट असोसिएशनच्या दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या दुसरी स्पर्धेमध्ये प्रत्येकाची बॅट आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेला तर आता इथून क्रीडा रसिक क्रिकेटर खेळाडू सगळ्यांना परत एकदा संधी. जसं क्रिकेट मात्र इथून मे महिन्यामध्ये बंद झालं होतं त्याच्यानंतर लगेचच जुलैमध्ये हा क्रिकेट रबर बॉलचा परत एकदा पुन्हा चालू झालाय आणि क्रिकेट बरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहोत आपण. करण गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात येते. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस आपण पाहायला गेला तर चांगला बॉल फसवा बॉल याला म्हणतात परंतु वाईड बॉलचा निर्णय एक अतिरिक्त धाव सोडली जाईल इथे कारण योग्य निर्णय पंचांचाही पाहायला मिळाला. अमर मराठे खूप क्रिकेट त्यानेही पाहिलं खूप क्रिकेट त्यानेही खेळलंय. स्लाइड आउट साइड लेग स्टंप डिलिव्हरी वाईड बॉलचा इशारा पुन्हा परत एकदा येताना पाहायला मिळतो इथे कारण लेग एसटी सोडून बराचसा बाहेर जाणारा बॉल. बॉल चांगला आहे आणि तिथे स्वतः फलतूरमध्ये मात्र क्षेत्ररक्षक पोहोचत असताना स्वतः गोलंदाज करणला पाहतोय इथे. आता इथून करण वर्सेस करण असा हा सामना. सायकेंडला फलंदाज करण आतापर्यंत चांगली फलंदाजी करण यांची पाहायला मिळाली. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि 3 झेल त्यांचे सुटले गेलेले आहेत. याच फलंदाजांचे योगदान मिळालंय या षटकामध्ये. पुन्हा परत एकदा संधी प्राप्त होईल का झेल पकडले जातील का याची बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे परंतु नाही आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेला तर हा बॉल डॉट आलाय आणि प्रयत्न परिपूर्ण केला जातोय करण या गोलंदाजांकडून. हा बॉल चांगला करण आणि करण या 2 खेळाडूंमधील सामना तर गोलंदाजी करणारा करण हा थोडासा वरचढ या मात्र षटकामध्ये होताना पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे. मोठी धावसंख्या येणार नाहीये या बॉलवरती. एकच धाव येईल. 3 बॉलवरती 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. लगातारचे मात्र 2 वाईट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल आली. डॉट बॉल आलाय. 2 लगातारचे डॉट बॉल आणि परत एकदा एक सिंगल असं समीकरण. या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्यात 4 बॉल झाले 4. चांगली गोलंदाजी करण हतलत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. पाण्यामध्ये खेळून काढल्या स्पेलिंग मध्ये डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवतील फेकी करतील का तोपर्यंत केली आहे. संधी आहे रनआउटची आणि मोठी विकेट. पंचांचं कौशल्य कारण फलंदाज कोण बाद होईल. गणेश हे आउट होताना पाहायला मिळतील. योग्य निर्णय आपण पाहायला गेला तर कारण करण्यांच्या बॅटमधून फटकेबाजी होत आहे. चांगले फलंदाज आहेत. शेवटचा बॉल असल्या कारणानं फलंदाज गणेश मैदानामध्येच राहतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद जरूर झाले ते. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण. वाव थ्रो ही तेवढा चांगला.
याला म्हणतात कौशल्य. आता ह्या डायरेक्ट हिट आणि या करण करण यांच्यावरती 2 करणमध्ये मात्र हा युद्ध रंगला होता अंतिम षटकामध्ये. आणि शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु ही विकेट प्राप्त करून दिलेली आहे. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आल्या आहेत. 36 धावा आणि आता विजयासाठी 37 धावांची गरज असणार आहे. चला लगेच मैदानामध्ये जा क्षेत्ररक्षणासाठी. आणि बोरगेवाडी आणि येळापूर सॉरी माफी असावी तिसऱ्या फेरीतील अ गटातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. किंद्रेवाडी आणि मराठेवाडी या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉससाठी या. झाला इथून अमर मराठे यांना फ्री करा. तिथे पंच दुसरे कोणतरी जायचं आहे कारण त्यांची मॅच आहे नेक्स्ट मॅच. आपण पाहायला गेलं तर स्पर्धा पाहतो एक दमदार आणि अभिमानाची आणि स्वाभिमानाची. आम्ही सातत्याने म्हणत असतो वाकुर्डे गावाचं नाव येतं त्यावेळी वाकुर्डे गावाचं आयोजन तेवढं चांगलं असतं. रबर बॉलचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीने मात्र आयोजन केले गेले. आणि ज्या आयोजनाची चर्चा मात्र सातत्याने होत असते ते आयोजन म्हणजे श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुकचं आयोजन कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025. तुम्ही पाहताय 32 शहराला स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025. विशाल यांच्या स्मृतीला उजाला देणारा मात्र ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहायला गेलं तर आम्हाला देण्यात आलेले ते आदरणीय सन्माननीय दादासो रघुनाथ पडवळ साहेब सोनाई प्रतिष्ठान कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य प्रमोद गलगुडे पप्पू ओमकार डफळे ऋतिक माने यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. तृतीय पारितोषिक 5001 रुपया सचिनजी मस्के त्याचबरोबर ठाणे ग्रामीण पोलीस त्याचबरोबर विकी मारे आणि प्रवीणजी कुडाळकर या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर पाणी सौजन्य संग्राम पाटील चेंडू सौजन्य अभिजित जाधव आणि या सर्व आकर्षक ट्रॉफी सौजन्य मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आम्हाला विशेष सहकार्य नैतिक विशाल माने राख्या रेसिंग क्लब वाकुर्डे बुद्रुक या सगळ्यांचं मनापासून आभार. टॉस इथे घेतला जातोय मराठेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये केंद्रेवाडी या दोन्ही संघांमध्ये. टॉस इथे मात्र जिंकलाय मराठेवाडी. मराठेवाडी आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. विशाल दादा अगदी अचानक आमच्यातून निघून गेले आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर ही पोकळी भरून काढता येणार नाहीये परंतु त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025चं आयोजन आपण इथे पाहतोय. आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगत असतो की आपण ज्यावेळी स्पर्धेला क्रिकेट खेळायला येता त्यावेळी बाईक किंवा आपली कार गाडी सावकाश चालवा. विशाल दादासुद्धा अगदी आमच्यातून अचानक अगदी फुलपाखरासारखी निघून गेला आणि ती पोकळी भरून काढता येणार नाही आहे. सातत्याने मोठं योगदान वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे टीमसाठी त्यांचं राहिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आज त्यांच्या नावाची स्पर्धा ही संपन्न करत आहोत. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आयोजित कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025चं हे आयोजन रबल बॉलची स्पर्धा आणि या चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इथे. सदोतीस धावांची गरज 36 धावा बॅटिंग करत असताना इथून बनवलेल्या आहे ते वाकुर्डे बुद्रुक या टीमला. 18 बॉलमध्ये 37 धावा बनवल्या जातील का की इथून 18 बॉलमध्ये 37 धावा डिफेन्स केल्या जातील का याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात उचलतील फेकी करतील एकच धाव
इथे मात्र घेतली जातोय. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सुनील आणि रोहित ही दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संदीप यांना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आज समालोचन म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि आज सातत्याने मात्र व्यासपीठावरती उपस्थिती त्यांची मात्र पाहायला मिळते आणि आज गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक इथून मात्र घेऊन येताना पाहायला मिळतो. भरमसाठ अभ्यासाने अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचा वापर करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. त्या नावाची चर्चा का होत राहिली गेली, त्याचा ते नाव का चर्चेत राहिले गेले ते दाखवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि ते गोलंदाज आहेत संदीप. रोहितला पाहतोय इथे चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळत आहेत. संदीप माने चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात, कारण दोन्ही फलंदाज थोडे ताकदवान आणि बलवान आहेत आणि त्या दोन्ही फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत थांबवून ठेवलेत, कारण धावा फक्त आल्यात त्या 2 धावा आणि या षटकातील बॉल आत्तापर्यंत डिलिव्हरी केले गेलेले आहेत ते 4. चार बॉलचा खेळ आणि त्याच्यानंतर मात्र 4 धावा येताना मात्र पाहायला मिळतात आणि या 4 धावेना धावपलकावरती आता 6 धावा लागल्या जातात. या फटक्याची गरज होती आणि तो फटका इथे मात्र आलेला आहे आणि खरंच आपण पाहायला गेलात 5 धावा. 1 to go. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल आणि 5 बॉलमध्ये मात्र धावा आता एकूण आलेल्या आहेत. त्या धावपलकावरती 6 धावा मापी असावी आणि चांगली गोलंदाजी होत होती. तो चौकार थोडासा मात्र इथून लाभदायक झाला आणि त्याच्यानंतर वाईट बॉल, थोडीशी वाईट की नो समजत नाही आम्हाला. वाईट बॉलचा निर्णय हा मात्र आलाय. अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि त्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 7 धावा 7 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते आणि हा फटका चांगला आहे. चांगली गोलंदाजी होत होती. त्याच्यानंतर मात्र संदीप माने यांच्यावरती आक्रमण. फलंदाज रोहितच्या बॅटमधून हिट करणारा हा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह, परफेक्शन, परफेक्ट शॉट, 6 धावा. शेवटच्या बॉलवरती इथून या धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या 6 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना माझी करंगुली टीम बॅटिंग करत असताना 13 धावा. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. 13 धावा धावपलकावरती आल्यात. खूप छान गोलंदाजी 5 बॉलपर्यंत होत होती, परंतु जो 4थ्या बॉलवरती जिथून चौकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरतीही मात्र हा षटकार आला. हेच क्रिकेट आहे, कधी काय घडेल ते सांगता येणार नाही. ज्या पद्धतीने मात्र पहिला 4 बॉलपर्यंत सनू काही संदीप माने ही चांगली गोलंदाजी करत होते, त्याच्यानंतर कमबॅक फलंदाजाने केलंय आणि हव्या त्या मात्र 13 धावा इथून पहिल्या षटकामध्ये आलेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल इथे. वैभव माने, वैभव शेळके गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला बॉल अप्रतिम हाताळला गेलाय, दादी दिली, डॉट बॉल आलाय आणि थोडीशी उन्हाची झुळूक इथे मात्र पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळाडू पावसाची वाट पाहत असतात. आम्ही अगोदरच म्हटलं होतं आमचे आनंदा सर आज सकाळपासून खूप क्रिकेटला एन्जॉय करतात. काळजी घ्या, कारण खूप गवत आहे, ग्रास आहे मैदानामध्ये, बॉल पाय स्किट होतोय, त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे.
घरचे मॅच पाहत असतील तर त्यांचा शॉट थोडा वेळ रोखला गेला असेल. हा बॉल चांगला आहे हवेमध्ये. अजित बॉल पर्यंत पोहोचतील का? पोहोचले. उचलतील. फेकी करतील. रनआउटची संधी तिथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. आणि होय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण परंतु तेवढेच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. आणि 2 धावा तोपर्यंत मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आणखी एक उंच माझा बॉल हवेमध्ये पाहायला मिळते. कॉल करा कॉल करा. वाव व्हॉट असेल अफलातून जेज केलाय. ओ माय गॉड असा आवाज आला इथे कारण अप्रतिम झेल. आणि इथून फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. बॅक टू द गॉच. एक महत्वपूर्ण विकेट. फलंदाज इथून सुनील यांना जावं लागेल माघारी. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 17 आणि 17 म्हटल्यानंतर खतरा कोणाला तरी होणार असं क्रिकेटमध्ये 17 अंक थोडासा इथून घातक म्हटलं जातो आणि तेच झालं इथे. सुनील बाद झालेत. चांगली गोलंदाजी तिथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या षटकासाठी आणले गेलेत वैभव या गोलंदाजांना आणि वैभव आपल्या नावाचा परिचय इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. फाईन मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. टीम मध्ये एक धाव मात्र पूर्ण केली गेली जरूर तिथे. एका धावेनं धावफलक मात्र आता पुढे जाईल. 18 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत इन होताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आणि आतापर्यंत जे रोहित आहेत त्यांच्याकडून बरीचशी अपेक्षा ते स्ट्राईक इनला पाहायला मिळतात इथे. आणि गोलंदाजी मार्कवरती वैभव. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. 1 टू गो. अंतिम बॉल आणि या अंतिम बॉलवरती रोहित आहेत सेकंडला. आता रोहित काय करतील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर बराचसा क्रिकेट रोहित यांनी केलेलं आहे. रोहित आणि तेच म्हटलं होतं अंतिम बॉलवरती गॅप शोधून काढल्या. बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. हा आलाय चौकार आणि षटक क्रमांक समाप्त झाले. इथून दुसरं 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम माची कृंगुळी 22 धावा. आता विजयासाठी 6 बॉल मध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना आता बनवायचे आहेत या येणाऱ्या 6 बॉल मध्ये 15 धावा. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. मॅच क्रुशियल होईल. आता परत एकदा पावसाचं वातावरण तयार झालंय. कदाचित या ओव्हरमध्ये पाऊस येऊ शकतोय असं काहीसं वातावरण बरीचशी चर्चा होताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि या इथून थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज. 24 टीम आम्हाला खेळवायच्यात एका दिवसामध्ये. हा रेकॉर्ड सातत्याने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये होत असतं. आणि क्रिकेट आहे तेच म्हटलं जातं की तुम्ही एकत्र येणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते जिथे मात्र पाहायला मिळते. खूप छान क्रिकेट रंगवलं गेले. क्रिकेट जगलं गेले. आज 32 या स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं मात्र हा क्रिकेट पुनश्च परत एकदा रबर बॉल पावसाळी हंगामाला सुरुवात झाली. आणि पुढच्या परत एकदा आपण सगळेजण एकत्र जोडले गेलेले आहोत. हाच तर क्रिकेट आहे. तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहायला गेलं तर हा क्रिकेट खेळला जातोय. मग लीग सुद्धा या वर्षीची खूप छान पद्धतीने झाली. करण आलेत गोलंदाजी मार्कवरती. फाईनमध्ये खेळून काढल्या जरूर तिथे तुम्हाला धावा जास्त मिळणार नाही आहेत कारण 180 डिग्री मैदान आहे. आणि एकच धाव इथे मात्र मिळेल. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 23 धावा 23. चांगलं मैदान आहे तसं म्हटल्यानंतर. आणि
कौतुक करावं लागेल इथे कोपरी गाव आणि त्याचबरोबर ग्रामस्थांचं, इथे राहणाऱ्या रहिवाशांचं, आमच्या तिकडे या मैदानाचे काही पदाधिकारी आहेत त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करावा लागेल. त्याचबरोबर ड्युटीवरती असणारे आमचे सहकारी या महानगरपालिकेचे, त्यांचंही कौतुक करावं. प्रत्येकाचं सहकार्य सातत्याने या मैदानासाठी राहिले गेले. खास करून ज्यावेळी आपण पश्चिम महाराष्ट्रातली क्रिकेट इथे खेळत असतो त्यावेळी मात्र प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका त्यांच्याकडनं राहिली गेली. या सगळ्यांचं सामान मनापासून आभार व्यक्त करत आहोत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव इथे मात्र येताना मात्र पाहायला मिळते आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 24/24 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. करण गोलंदाजी मार्कवरती आहेत. अनिकेत लेफ्ट हँड बॅट्समॅन, परंतु लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट इथे मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. बॉलला फेकून दिले, सीमारेषा पार आले. हा शानदार, रुबाबदार, दमदार षटकार आणि या 6 धावेनं धाव फलक थोडासा फ्लाय झालाय, धावताना पाहायला मिळेल इथे. आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आपण लगेच. दोन्ही टीमना विनंती करेन. शॉट मध्ये खेळून काढला. अरे संधी आहे तिथे, हो पण तिथून टार्गेट कम्प्लीट. करण यांना माहिती आहे की फलंदाज कोणत्या फलंदाजाला बाद करायचं आहे आणि तेच टार्गेट केलंय. विकेट येऊ ना येऊ, परंतु इथून ज्या फलंदाजांच्या बॅटमधून मात्र धावा येत आहे त्या फलंदाजांना टार्गेट करायचं असं वारंवार पाहिले गेले आणि तेच करण्याचा प्रयत्न मात्र केले गेले. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 3. धावफलकावरती धावा आल्यात 31. 3 बॉल 6 धावांची गरज असताना हा बॉल वाईड आलाय. मॅच आता क्रुशियल झाली आहे. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 3 बॉल आणि 5 धावांची. मॅच मध्ये रंगत आली आहे. गोलंदाज करण, माहिती आहे करण यांना ज्या प्रकारे मात्र इथून फलंदाजी होत आहे. आई बॉल चांगला पाहायला मिळतोय, परंतु बारासा बाहेर जाणारा लेग एस्टेच्या अगदी बाहेर रीच झालाय आणि त्याच्यानंतर मात्र वाईटचा निर्णय. या 2 धावा कोणतीही मेहनत न करता येते मात्र आलेली आहेत. चांगली गोलंदाजी करण यांची होत होती, परंतु हा व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉल नंतर मात्र आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. विजयासाठी 4 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 व्हाईट बॉल आलेत, कोणतीही मेहनत न करता 2 धावा जरूर मिळाल्यात. बॉलला खेचून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल, स्किड झालाय. हो आता काय करणार इथे गोलंदाज. डोक्यावरती हात, निराशा, हताश, कमरेवरती हात गेले, डोक्यावरती, कपाळावरती. इथे मात्र या टेन्शनच्या रेषा येताना मात्र पाहायला मिळत आहेत, कारण विजयी षटकार ठासून ठोकून दिलाय फलंदाज रोहित. या मात्र फलंदाजांनी मॅच फिनिश आणि संघ विजयी झालाय टीम माझी करंगोली टीम.